कसं आहे की आता मातोश्रीच्या भिंतींच्या आतमध्ये काय घडतं याच्यावरती कधी चर्चापूर्वी होत नव्हती. बाळासाहेब ठाकरे यांचा जो मृत्यू झाला त्या धक्क्यातच आम्ही सगळेजण एवढे होतो की आतमध्ये काय झालं किंवा काय नाही याच्या संदर्भात जे रामदासबाईंनी बोललेले आहेत ते मला असं वाटतं फार गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर अनेक प्रश्नही त्याच्यातून उपस्थित झालेले आहेत. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हा मेळावा वर्षानुवर्ष होत राहिलेला आहे. अगदी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना आम्ही वारंवार बाळासाहेबांसाठी केलेली आहे. पण त्यांच्याबद्दल अशा गोष्टी घडल्या असतील ह्या रामदासबाई म्हणतायत म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये तथ्य असेल असं मला वाटतं. ते ज्येष्ठ नेते आहेत आणि हे गोष्ट बोलण्यासाठी धाडस लागतं. पण ज्या प्रकारची वस्तुस्थिती त्यांनी ओळीने मांडली ती पाहिल्यावर मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांनाच आज बाळासाहेबांची खूप आठवण येते आहे. आणि त्यांच्यासारख्या थोर व्यक्तीबद्दल अशा काही घटना घडल्या असतील तर त्या शिवसैनिकांना वेदना देणाऱ्या आहेत. त्याचबरोबर माननीय एकनाथ शिंदे जे म्हणाले की अनेक लोक सोडून जात आहेत पक्ष, याचा विचार का केला जात नाही आहे. तर त्याबद्दलसुद्धा असं वाटतं की या गोष्टी जरी प्रत्यक्षात समोर लोक बोलले नाहीत तरीसुद्धा आपण नकोसे आहोत ही भूमिका ज्या वेळेला वारंवार प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्ष किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून दाखवली जाते त्यावेळेला कुठलाही सन्मानित शिवसैनिक जो आहे तो एकनाथ शिंदेंकडेच येण्याची भूमिका स्वीकारणार असं मला वाटतं. आपण मातोश्रीच्या जवळ होतात, याआधी आपण कधी अशा चर्चा ऐकल्या होत्या? चर्चा कंटिन्युअस कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज होती. बाकीच्या ठिकाणी काही लोक तर त्यांच्याशी कुटुंबाशी संबंधितच लोक जाहीरपणे काही गोष्टी बोलले होते. कोर्टामध्येही दावे झाले होते. पण आपण असं आहे की आपण ईश्वरनिष्ठ लोक आहोत. जे आपले नेते सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवणं आपलं काम असतं. आता या गोष्टी जेव्हा समोर येत आहेत त्यावेळेला कुठल्याही गोष्टीत प्रश्न विचारणं हे मनातसुद्धा येत नव्हतं. पण आताच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे सातत्याने वस्तुस्थिती समोर येत चालली आहे अनेक मुद्द्यांच्याबद्दल अनेक निर्णयांच्याबद्दलची त्यावेळेला असं वाटायला लागलं आहे की खरोखरच म्हणजे आम्ही स्वतः याबद्दलची वेदना जी आहे ती कशा प्रकारे व्यक्त करू अशा प्रकारची अत्यंत मी व्यथित आहे. वस्तुस्थिती समोर ते म्हणजे काय म्हणायचं आहे, कुठले उदाहरण आपण देऊ शकतो? आता मी याच्यात जाणं म्हणजे रामदासबाईंनी नेते म्हणून ते बोललेले आहेत त्याच्या तपशिलामध्ये जाऊन तुम्ही कृपया टीआरपीचं राजकारण करू नका. आपण म्हटलात नाही टीआरपीचा विषय नाही. आपण जे म्हटलात बाळासाहेब जाण्याच्या आधी अनेक वाहिन्यांनी बाळासाहेब गेले अशा बातम्या देऊन टाकल्या होत्या. म्हणजे आम्ही अक्षरशः रडत होतो. नंतर यायचं की बाळासाहेब आणि हे कधीपासून चाललं होतं. बाळासाहेब 2 वर्ष आजारी होते छोटे मोठे त्यावेळेपासून या बातम्या येत होत्या. त्याच्यामुळे थोडंसं की या गोष्टीवर राजकारण करायची नाहीये. जी वस्तुस्थिती ती मेळाव्यामध्ये रामदासभाई बोललेले आहेत, ठसांच्या बाबतीतही बोललेत बाळासाहेब. आता त्यांनी त्यांच्याकडे जी माहिती आहे ती बोललेली आहेत. पण रामदासबाईंचं मी काम अनेक वर्ष पाहिलेलं आहे, सभागृहात पाहिलेलं आहे, नेते म्हणून पाहिलेलं आहे. ते सत्यच बोलतात हे मी पाहिलेलं आहे. त्यामुळे मी याच्यावर काही अजून पुढे बोलणं योग्य नाही. याची काही चौकशी वगैरे झाली पाहिजे आता याच्यावरती काही मी शिंदेसाहेब मुख्य नेते आहेत ते त्यांना योग्य वाटतं ते करतील. त्याच्यामध्ये या आहेत नीलम गोरे. त्यांचं म्हणणं आहे की रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडे माहिती होती म्हणून ते बोललेले आहेत. आता याबाबत मुख्य नेते म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय कारवाई करतात, काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.